नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता राकेश आपला मोबाईल चार्जिंगवरून काढण्यासाठी आलेला असतो. तेवढ्यातच बाजूच्या चार्जला दुसरा मोबाईल लावलेला असतो आणि तो अर्णवचा असतो. त्या चार्जिंगला असलेल्या मोबाईलवरती आता एस मोबाईल रिपेअर हा नंबर सारखा सारखा येत असतो. तेव्हा राकेशला कळतं की अर्णवने कुठल्या तरी शॉपमध्ये मोबाईल रिपेअर करण्यासाठी टाकलेला आहे आणि कदाचित त्या शॉपचा हा नंबर आहे. तेव्हा अर्णव ब्रेकफास्ट करायला बसलेला असतो. तेवढ्यातच राकेश त्याचा मोबाईल उचलतो आणि बाजूला घेऊन जातो. तेव्हा मोबाईल उचलल्यानंतर तो माणूस म्हणत असतो की साहेब, तुम्ही रिपेअर करायला टाकलेला मोबाईल चालू झालेला आहे आणि त्याचबरोबर डेटासुद्धा सगळा रिकवर झालेला आहे. तुम्ही लवकर या आणि मोबाईल घेऊन जा. तेव्हा राकेश म्हणतो, अरे वा, मोबाईल चालू झाला का? बरं, तुम्ही तुमचा ॲड्रेस पाठवताय का? तेव्हा तो माणूस म्हणतो, साहेब ॲड्रेस का? अहो, तुम्ही स्वतःच घेऊन आला होतात ना मोबाईल. तेव्हा राकेश म्हणतो, नाही नाही, जर ड्रायव्हर आला ना तर ड्रायव्हरला तुमचा ॲड्रेस द्यावा लागेल ना म्हणून. तेव्हा तुम्ही तुमचा ॲड्रेस पाठवून द्या. तेव्हा इथे आता राकेशला आयता मोबाईल मिळालेला असतो. तो म्हणतो की आता खेळ संपला. तेवढ्यातच ईश्वरी रूममध्ये येते. अर्णव आता कपड्यांच्या सगळ्या घड्या करत बसलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अरे वा, इथे अर्णव सर, अहो तुम्ही काम करताय की काम वाढवताय? काय हा पसारा करून ठेवलाय तुम्ही? तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट, मी पसारा आवरतोय आणि तू म्हणतेस की मी पसारा करून ठेवलाय म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, याला पसारा करणं असंच म्हणतात. अहो बघा जरा तुम्ही कपाटामध्ये, हे कपडे तुम्ही उलटसुलट लावलेत. माझं काम किती वाढवून ठेवले आहे, कळते का तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणत असतो, इथे मी मदत करतोय त्याचं तुला काहीच नाही आहे, उलट मलाच ब्लेम कर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आलेला असतो तो म्हणजे आकाश. तेव्हा अर्णव म्हणतो, तू इथे काय करतोयस? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, तू इथे काय करतोयस नाही, तू इथे काय करतेस? आणि ही माझी पण रूम आहे, मी माझ्या रूममध्ये कधीही येऊ शकते. तेव्हा अर्णव म्हणतो, काय काम आहे बोल ना. तेव्हा अर्णव आकाशला बोलत असतो. ईश्वरीला वाटत असतं की अर्णव ईश्वरी बरोबर बोलतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते, काम काय म्हणजे? सर, माझ्या रूममध्ये मला काही काम नसलं तरी मी येऊच शकते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की वहिनी साहेब, अहो मी इथे आलोय. तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा. तेव्हा आकाश म्हणत असतो की दादा, अरे कधीपासून तुझा मोबाईल वाजतोय, कुणाचा तरी फोन येतोय त्याच्यावरती. तेव्हा अर्णव म्हणतो, बरं बरं ठीक आहे. तर इथे मोबाईलवाल्याचा फोन आलेला असतो. त्याने सांगितलेलं असतं की मोबाईल रिपेअर झालेला आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की बरं बरं ठीक आहे, मी मोबाईल घेण्यासाठी येतोय. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, त्याचा पुन्हा फोन आलेला असतो आणि तो म्हणत असतो की तुमचा इथे ड्रायव्हर मोबाईल घेण्यासाठी आलेला आहे. तर राकेश म्हणत असतो की मला अर्णवराजे शिर्के यांनीच पाठवलंय मोबाईल कलेक्ट करायला, तुम्ही प्लीज तो मला द्या. तेव्हा तो मोबाईल रिपेअरवाला म्हणतो की एक मिनिट थांबा, मला कन्फर्म करू द्या. आणि तो पुन्हा लगेच अर्णवला फोन करतो आणि म्हणतो की साहेब, तुम्ही तुमच्या ड्रायव्हरला पाठवलं आहे का मोबाईल घ्यायला? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही नाही, मी कुणालाही पाठवलेलं नाही आहे. तेव्हा तो राकेश त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतो आणि पळून जातो. मोबाईलवाला म्हणतो की साहेब, तुमचा ड्रायव्हर हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि पळून गेला. तेव्हा इथे अर्णव आता खाली येतो आणि म्हणतो की मला जाऊन बघावं लागेल राकेश रूममध्ये आहे की नाही. तेव्हा तो येऊन जोरजोरात दरवाजा नॉक करत असतो. तेव्हा राकेश दरवाजा उघडतो आणि म्हणतो, काय चाललंय तुमच्या दोघांचं? इथे काय करताय? आणि अर्णव, अरे मी अंघोळ करत होतो. इतक्या जोरजोरात दरवाजा वाजवतोयस, जरा तरी पेशन्स ठेव. आणि काय रे, अंघोळ करतोय मी अंघोळ. ये, तुला यायचंय माझ्याबरोबर? ये ना, ये माझ्याबरोबर. तेव्हा अर्णव म्हणतो, जास्त शहाणपणा करू नकोस, कळलं ना? आणि हे बघ, तू काय करण्याचा प्रयत्न करतोयस मला बरोबर कळतंय. तेव्हा तिथे आजी येते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं इथे? चिंटू, ही काय पद्धत झाली? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, नाही आजी, मी फक्त जिजूला हेच सांगायला आलो होतो की ताईला उद्या डिस्चार्ज मिळणार आहे. तेव्हा मी संपूर्ण प्रोसिजर कंप्लीट केली. तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. मी फक्त एवढंच सांगायला आलो होतो जिजूंना. तेव्हा मी आलोच, माझं एक काम आहे. तेव्हा अर्णव गेल्यानंतर ईश्वरीसुद्धा त्याच्या मागे मागे राकेशकडे रागानेच बघत जाते. तेव्हा राकेश म्हणत असतो, या चिंटूचं नेमकं काय चाललंय?
तो असा विचित्र का वागत असतो? नाही बरं ठीक आहे. माणूस म्हटल्यानंतर चुका ह्या होणारच आणि आपलीच माणसं आहेत. माफसुद्धा करायला पाहिजे, नाही का आजी? तेव्हा इथे राकेश म्हणतो, आजी ती माझी अंघोळ उरली अर्धवट. मी आलोच हां. तेव्हा इथे आजी आणि आकाश जातात. मामासुद्धा राकेशकडे रागाने बघत असतात. राकेश म्हणतो, काय चाललंय? अंघोळीला यायचंय माझ्याबरोबर? तेव्हा मामा त्याच्याकडे रागाने बघतात. सरळ बाहेर निघून येतात. अर्णव रूममध्ये आल्यानंतर टेन्शनमध्ये येतो. तो म्हणत असतो की हा राकेश जर मोबाईल घ्यायला गेला होता तर घाईघाईने घरी कसा काय आला एवढा? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तो काही करू शकतो, तुम्हाला माहिती आहे ना? तो खूप चालाक आहे या बाबतीत. तेव्हा अर्णवला पोलिसांचा फोन येतो. त्याला महत्त्वाची माहिती मिळालेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झालं सर? तेव्हा अर्णव म्हणतो, पोलिसांचा फोन होता. पोलिसांनी इथे शलाकाच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केलेत. तेव्हा त्यांना एक लोकेशन सापडतंय जिथे राकेश रेंटने राहत होता आणि दुसरं लोकेशन म्हणजे आपण ज्या ठिकाणी मोबाईल रिपेअर करायला दिला होता ते ठिकाण आहे. म्हणजे आपण जो मोबाईल रिपेअर करायला दिलाय तो मोबाईल शलाकाचाच आहे. तो मोबाईल राकेशचा नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते, अच्छा म्हणजे जो मोबाईल आपण रिपेअर करायला दिला होता तो शलाकाताईंचा मोबाईल निघाला, त्या राकेशचा नाही आहे. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, खेळ आता संपला कारण त्याच्या हाती मोबाईल लागलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणत असतो की आता काय करायचं? मोबाईल घेऊन तर तो राकेश पळाला. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर याचा अर्थ आपल्याला त्याच्यावरती आलेला संशय खरा ठरला ना? म्हणजे राजेश हाच राजेश्वर पाटील आहे, शलाकाताईंचा नवरा आणि कदाचित त्यानेच शलाकाताईंना मारलंसुद्धा असेल. तेव्हा आपण एक काम करू शकतो. आता आपण शलाकाताईंच्या गावी जाऊ शकतो आणि तिथे गेल्यानंतर आपण त्या राकेशचा फोटो सगळ्यांना दाखवू आणि तोच शलाकाताईंचा नवरा आहे याची आपण खात्री करून घेऊ. त्यांची जी जुनी फाईल आपल्याला सापडले ना, त्याच्यामध्ये काही कागदपत्र आहेत. त्याच्यावरती शलाकाताईंच्या गावचा ॲड्रेस आहे. आपण त्या ठिकाणी जाऊया सर आणि राकेशबद्दल विचारणा करूया. आपल्याला लवकरात लवकर त्याच्याबद्दल माहिती कळेल. तेव्हा ईश्वरी जाते आणि आता ती फाईल काढते. त्याच्यावरती असलेला ॲड्रेस ती बघते आणि अर्णवला दाखवते. ती म्हणते, बघा सर याच्यावरती राकेशचा ॲड्रेस आहे. तेव्हा ती म्हणत असते की आपण आत्ताच जाऊया आणि तिथे जाऊन चौकशी करूया. अर्णव म्हणतो, कसं शक्य आहे? उद्या संध्याकाळी ताईचं डोहाळी जेवण आहे आणि आपण आत्ताच जायचं? ते शक्य नाही होणार. ईश्वरी म्हणते, सर आपल्याला जावंच लागेल कारण हा प्रश्न आपल्या अंजलीताईच्या सुद्धा आयुष्याचा आहे आणि शलाकाताईंना जर न्याय मिळवून द्यायचा असेल ना सर, तर आपल्याला त्या ठिकाणी आत्ताच जावं लागेल. नाहीतर जर उद्या परवा जायला निघालो ना, तर तिथे सुद्धा जाऊन तो राकेश पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतो. तेव्हा आपण मोबाईलमध्ये तो ॲड्रेस घेऊया. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की ताई मला माफ कर. एक ना एक दिवस हे सत्य तुझ्यासमोर आणायचंच होतं. कारण कसं आहे, मला तुझी काळजी आहे. तुझ्या आयुष्यामध्ये असं काही घडायला नको. माझी फक्त एवढीच इच्छा आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर बघा ना ॲड्रेस आपल्याला सापडलेला आहे. चला आपण आत्ताच निघूया. तेव्हा अर्णव म्हणतो, तुला खरंच असं वाटतं की आपल्याला आत्ताच निघालं पाहिजे? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, आत्ता जर गेलो ना तरच आपल्याला काहीतरी पुरावे मिळतील आणि मग संध्याकाळपर्यंत डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमापर्यंत आपण परत येतोय ना सर. तेव्हा अर्णव म्हणतो, बरं बरं ठीक आहे, चल आपण निघूया. तेव्हा दोघेही रात्रीचे निघालेले असतात. आजी म्हणत असते, काय रे चिंटू, ईश्वरी कुठे जाते तुम्ही ह्या वेळेला? तेव्हा अर्णव म्हणतो, आजी तू अजून झोपली नाहीस का? तेव्हा आजी म्हणत असते, अरे मी झोपायला चालले होते, जप करायला बसले होते ना म्हणून वेळ लागला. पण तुम्ही ह्या वेळेला कुठे जाताय? तेव्हा अर्णव म्हणतो, आजी आम्ही पुण्याला जातोय. माझ्या एका मित्राचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्याला बघायला जातोय. तेव्हा आजी म्हणते, पण लवकर परत याल ना? उद्या आपल्या अंजलीचं डोहाळे जेवण आहे, माहिती आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो आजी काळजी करू नका, आम्ही दुपारपर्यंत येऊ. आणि तुम्ही अर्णव सर एकटेच जात होते? मी म्हणाले की एकटे कसे ड्राईव्ह करणार, म्हणून मी सुद्धा त्यांच्यासोबत जाते. आम्ही दुपारपर्यंत येऊ, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा आजी म्हणते, बरं बरं ठीक आहे, तुम्ही जा, पण लवकर परत या हां. तेव्हा अर्णव म्हणतो, हो आजी तू जाऊन झोप बरं, तू आमची काळजी नको करू. तेव्हा दोघेही जात असताना आजी म्हणत असते की पुण्याला चाललेत, ते सुद्धा ह्या वेळेला? काही कळत नाही आहे चिंटूचं. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव आणि ईश्वरी गाडीतून जात असतात. अर्णव खूप टेन्शनमध्ये असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अरे देवा, सरांनी ही गोष्ट
खूपच जास्त मनाला लावून घेतलेली दिसते. या मूडमध्ये जर सरांनी गाडी चालवली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. काय करू? सरांचा मूड ठीक करायला हवा. तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर काय झालं? कसला विचार करताय?" तेव्हा अर्णव म्हणतो, "मिसिंदोर हा काय प्रश्न आहे, की सर कसला विचार करताय? ऑब्व्हियसली मी त्या राकेशचा विचार करणार ना. त्याने माझ्या ताईला फसवलंय. आधी राजेश्वर म्हणून शलाकाला फसवलं, नंतर राजेश म्हणून माझ्या ताईला आणि नंतर तुमच्या इथे रेंटवरती राकेश म्हणून राहायला आला. त्याने किती लोकांची फसवणूक केली असेल ना, याच्यावरूनच मी अंदाज काढू शकतो. त्या फ्रॉड माणसाला जोपर्यंत आपण पकडून पोलिसांच्या स्वाधीन करत नाही ना, तोपर्यंत मला टेन्शन हे येणारच आहे." तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "सर प्लीज, प्लीज तुम्ही शांत व्हा." अर्णव म्हणतो, "कसं काय शांत होऊ मी? माझ्या ताईच्या आयुष्यामध्ये तो माणूस आला. ही सगळी माझी चूक आहे, माझी चूक आहे. का मी त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती काढली नाही? ताईचं लग्न लावून देण्याच्या आधी का मी त्याचा बॅकग्राऊंड चेक केला नाही?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता स्वतःला ब्लेम करत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, हे सगळं तुम्ही अंजलीताईंच्या भल्यासाठी केलंत ना, मग तुम्ही कशाला स्वतःला आता ब्लेम करताय? याच्यामध्ये तुमची काही चूक नाही आहे सर." तेव्हा अर्णव म्हणतो, "माझीच चूक आहे. मला माहिती आहे. या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे. मी त्या माणसाची संपूर्ण माहिती काढायला हवी होती." तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते की सरांचा मूड आता चांगला केलाच पाहिजे. ती म्हणते, "सर प्लीज गाडी थांबवा. गाडी थांबवा सर. ते बघा तिथे ढाबा आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, "मग काय करायचं आहे आपण? आपल्याला पोचायचं आहे मी सिंदोर आणि लवकर परतसुद्धा येणार आहे ताईच्या डोहाळे जेवणासाठी. तेव्हा प्लीज तू गाडी थांबवू नकोस." ईश्वरी म्हणते, "सर प्लीज 2-2 घोट चहा पिऊया ना, म्हणजे तुम्हालासुद्धा फ्रेश वाटेल सर. बघा तिथे छान असा ढाबा आहे, घरगुती ढाबा. आपण तिथे छान चहा पिऊया आणि मग पुढे जाऊया. प्लीज सर, प्लीज जाऊया." तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं चहा घेण्यासाठी आलेले असतात. ईश्वरी म्हणते, "भैया 2 कॉफी द्या, 2 कॉफी." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की सरांना आता थोडंसं हसवायलाच हवं. म्हणजे माझी बडबड सुरू करायला हवी. त्यांच्या डोक्यात जाईल माझी बडबड, इरिटेट होतील, पण निदान डोक्यातलं थोडंफार टेन्शन तरी जाईल. तेव्हा ईश्वरी म्हणते, "भैया, मी ना तुम्हाला आता एक पदार्थ शिकवते. तो पदार्थ तुम्ही बनवा आणि तुम्ही इथे विका." तर मी आता तुम्हाला बनवायला शिकवणार आहे अर्णव राज शिर्के यांची फेवरेट पानचट कॉफी. तेव्हा भैया म्हणतात, "काय पानचट कॉफी?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो, म्हणजे कसं आहे ना सर, आपण आता कॉफी बनवायला शिकतोय ना, मग नॉर्मल कॉफी सगळेच बनवतात, पण तुमची पानचट कॉफी सगळ्यांनाच येत नसेल, म्हणून मी भैयाला शिकवते. तर भैया, मी एक काम करते, मी तुम्हाला आता कॉफी कशी बनवतात ना, पानचट कॉफी, ते शिकवते." असं भरपूर पाणी घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अशी कॉफी घ्यायची आणि मग काय करायचं, ती कॉफी अशी ग्लासमध्ये घेऊन फेटून काढायची. मग आता कॉफी फेटून काढल्यानंतर गरम केलेलं पाणी त्याच्यामध्ये ओतायचं आणि साखर वगैरे टाकायची नाही हां. एक घोट घेतल्यानंतर आपल्याला आपले सगळे पूर्वज आठवले पाहिजे, अशी ती कॉफी कडू करायची. मी शिकवते तुम्हाला आता. ती गॅसवरती भांडं ठेवते, त्याच्यामध्ये आता ती पाणी टाकते आणि मग अर्णव म्हणत असतो की "तुझी बडबड बंद कर, आधी गॅस चालू कर." तेव्हा ईश्वरी म्हणते, "अरे हो, गॅस चालू करायचं आहे ना." मग त्याच्यावरती ती भांडं ठेवते, मग पाणी टाकते, एका ग्लासमध्ये कॉफी घेते, ती कॉफी फेटून काढते आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकते आणि ढवळून ढवळून ती कॉफी अर्णवला देणार असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, "भैया बघितलं तुम्ही, अशी बनवतात ही पानचट कॉफी. हे याचा एक घोट प्यायला ना तर पूर्ण तोंड कडू होऊन जातं. इतकी कडू कडू असते ही कॉफी, पण तरीसुद्धा काही लोकं खूपच प्रेमाने पितात हो. बरं ठीक आहे, मी अर्णव सरांना कॉफी देते." तेव्हा ईश्वरी मुद्दामून नाटक करते, "आई गं, हात भाजला माझा." तेव्हा अर्णव पटकन उठतो आणि म्हणतो, "काय झालं? काय झालं हाताला तुझ्या?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "काही नाही सर, अहो माझ्या हाताला चटका लागला." तेव्हा इथे अर्णव आता फुंकर वगैरे मारत असतो. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे आश्चर्याने बघत असते, कारण तिने फक्त नाटक केलेलं असतं, पण इथे अर्णवला सिरियसली तिची खूप जास्त काळजी वाटत असते. तेव्हा ईश्वरीला आपलं हसू काही आवरत नसतं. तिला खूप हसायला आलेलं असतं. इथे अर्णव तिची काळजी घेत असतो म्हणून. तेव्हा अर्णव तिच्या तोंडाकडे बघतो, तर ईश्वरी पुन्हा खूपच गरीब चेहरा करते, इनोसंट चेहरा करते. तेव्हा अर्णवला तिच्या या वागण्याचा राग आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता अर्णव ईश्वरी शलाकाच्या घरापर्यंत पोचलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "आम्हाला खरं खरं सांगा, शलाकाताईंचा नवरा हाच आहे ना राजेश्वर? प्लीज बोला ना.
तुम्हाला शलाकाताईंबद्दल काहीच माहिती नाही आहे का? शलाकाताईंचा काही महिन्यापूर्वी खून झाला आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतोय. तुम्हाला जर त्यांच्या नवऱ्याबद्दल काही माहिती असेल तर प्लीज सांगा, असं ईश्वरी आता त्या लोकांना म्हणत असते.